चल निघायचा बसला ना. तर सुप्रभात मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या राईडची सुरुवात झालेली आहे. अचानक भयानक राईडचा प्लॅन झालेला आहे. आज घरनं निघताना व्हिडिओ स्टार्ट नव्हता केलेला, कारण घाईघाईत निघालेलो. कारण मम्मी वगैरे सगळे जाणार आहेत ट्रेननी. तर मग मामा वगैरे डायरेक्ट ओला करूनच दादर स्टेशनला जात होता. मग इथे हायवेला मला मम्मीला सोडायला लागलं. आणि मग मामाचा मुलगा दिव्येश आहे माझ्यासोबत मागे. आम्ही दोघं आता जाणार रत्नागिरीला. ती लोक जनशताब्दी पकडून जाणार आहेत, आम्ही बाय रोड जातो आहे. तर मग अचानक एकदम सकाळीच घाईघाई झाली खूप निघताना, म्हणून मग सकाळी निघताना व्हिडिओ स्टार्ट नव्हता केलेला. तर मग आत्ता आपण स्टार्ट करतो आहे. चला निघालं आपण आता. इथून वाजलेले आहेत 4:30. 3.5 किलोमीटर झालेले आहेत कवर घरापासून. आता पेट्रोल फुल केलं. हवा चेक करायची होती पण हवाला बंद होता सकाळचा. आता पुढे कुठेतरी पनवेल बिनवेल साईडला बघू. तर आता इथून आपण खालनं JVLRने जायचं आहे. मला आरेतनं बरं पडतं जायला, बट मामा वगैरे डायरेक्ट इथून दादरला हायवेवरनंच जाणार होते ओला करून. तर मग बोललो इथेच सोडूया. मग आता परत आरेमध्ये कशाला उलटं जायचं, म्हणून मग JVLRनेच काढतोय गाडी. आज मी सोलोच राईड करतोय. माझे पार्टनर नाहीत दोघंजणं, तेजस आणि सनी. त्यांच्यासोबत एक मे महिन्याला राईडचा प्लॅन चालू आहे. कारण मे महिन्यात सगळ्यांचं आम्ही सगळेच कोकणकर आहोत. तर मे महिन्यात सगळ्यांच्याच गावात पूजा असतात दरवर्षी, लाईक जे वर्षाच्या असतात त्या देवळाच्या. तर मग बोललो की तसंच कोकण पण फिरू आपण आणि सगळ्यांच्या गावातल्या पूजा पण अटेंड करू. 2 मित्रांचे लग्न पण गावीच आहेत राजापूर साईडला. मग जमलं तर ते पण अटेंड करू. बघूया आता कसं काय मॅनेज होते. परत सुट्ट्या बिट्ट्या पण बघितल्या पाहिजे बाबा. आता इथून आपण रत्नागिरीला जाणार आहोत. रत्नागिरी गणपतीपुळेला, जे माझ्या मम्मीचं गाव आहे माहेर. आणि तिकडे दरवर्षी लाईक शिमग्याची पालखी येते. आता तुम्ही बोलत असाल शिमग्याची पालखी एवढं लेट का? तर मग मम्मीच्या इथे शिमग्याची पालखी दरडा म्हणजे हनुमान जयंतीच्या आसपास येते. हनुमान जयंतीच्या नंतर किंवा मग हनुमान जयंतीच्या आधी 1-2 दिवस आधी असं काहीतरी रुटीन असतं त्यांचं. म्हणून मग आणि मग पालखी कधी आहे ते पण माहिती नव्हतं. म्हणजे 14ला आहे की नक्की 15ला आहे. तर काल कन्फर्म झालं की 15ला आहे. आधी माहिती होतं की 14ला होतं, म्हणून 14च्या या लोकांनी तिकीट काढलेलं जनशताब्दीच्या. आणि मग 14ला सकाळी जाऊन दुपारी पालखी करून मग 15ला रिटर्न असं होतं. पण आता 15ला पालखी तर बघू आता. कारण आपल्याला दुपारनंतर निघायचं आहे, कारण 2 दिवसाची सुट्टी घेतलेली आहे ऑफिसला. हवा चेक करायची आहे. तर एक तास स्टार इन्फ्लेटर पण नाही घेतला मी. बोललं भेटेल सकाळी आपल्याला हवा भरायचा. पेट्रोल पंप ओपन असतं ना. इथे एक पुढे एक पेट्रोल पंप आहे, तिकडे आपण बघूया हवा भरायचा आहे का चालू. सकाळच मला माहिती नाही आवाज येतोय की नाही. कॅमेरामध्ये काहीच टेस्ट नाही केलं मी. रात्री कॅमेरा सेटअप केला परत. इंडियन ऑइल आहे ना. हवा भरायची मशीन आहे का? हवा भरायला इथे पण बंद आहे. कारण 1 मिनिट. हां, तर बाईकने जायचं तर ठरलेलं. म्हणजे मी बाईकनेच जाणार होतो युजली, कारण आपल्याला आता ट्रेन लय कंटाळा येतं जायला. ट्रेननी कसं सगळे असलं तर बरं वाटतं. आणि आज पूर्ण फॅमिली होती म्हणून ट्रेनने जायला पाहिजे होतं. बट बाईकने गेलं की कसं मोठं लॉक बनतात. जसं आपण मी टाकत नाही कुठे. फक्त आता सध्या लास्ट टाइम मी ह्याला गेलेलो ग्रीनेश्वर आणि त्र्यंबकेश्वरच्या राईडचे. मग तेव्हा थोड्या व्हिडिओज काढलेल्या होत्या. असं काही प्लॅनिंग नव्हती माझी की टाकायचंच आहे यूट्यूबला किंवा इन्स्टाला वगैरे. तर मी अजून यूट्यूबला नाही टाकलं आहे ते, बट इन्स्टाला मला खूप चांगला प्रतिसाद भेटला त्याला.
तर मग आता बोललो की ह्याला एक प्रॉपर लॉक करूया पूर्ण सगळं आणि बघूया यूट्यूबला जर टाकला तर. पण थँक्स मित्रांनो, खूप काही नवीन फॉलोअर्स भेटले आणि त्यानंतर खूप काही डिस्कशन पण झालं. म्हणजे बऱ्याच जणांनी ला इंस्टाला मला पिंग DM वगैरे केलेले होते बाईकबद्दल वगैरे, किंवा एकत्र राईड करू. म्हणजे रायडिंग कम्युनिटी खूप मोठी झाली आहे या टायमाला ॲज कम्पेअर टू आधी. मला खूप काही फॉलोअर्स आहेत जे आता माझे आहेत, एवढे नाही आहेत पण जे नवीन फॉलोअर्स झाले जे माझ्या त्या रील्समुळे मला कनेक्टेड झालेत. तर मित्रांनो, आपण नक्की एकत्र राईड करूया. आणि बऱ्याच जणांनी SD बद्दल पण विचारलेलं. तर SD बद्दल सांगायला गेलं तर SD ॲडव्हेंचर हा एक कडक बाईक. म्हणजे ते बोलतात ना की छोटा पॅकेट बडा धमाका, तसं मध्ये ही गाडी की ज्या बजेटमध्ये येते त्या बजेटमध्ये सही आहे ॲज कम्पेअर टू अदर ॲडव्हेंचर्स बाईक्स. तर मग म्हणून मी जेव्हा घ्यायला गेलो तेव्हा मला प्लॅन होता की हिमालयनसाठी जायचं आहे. तेव्हा हिमालयन 411 होती जेव्हा मी ही गाडी घेतली तेव्हा. तर हिमालयन 411 मला थोडी हेवी वाटली ॲज कम्पेअर टू ही. म्हणजे वेट थोडंफार सेमच असेल, काहीतरी 10-15 किलो ती हेवी आहे. बट मला ती त्या टायमाला खूप हेवी वाटलेली बाईक. काय माहिती मला, ती मागे पुढे पण होत नव्हती. जर तुम्ही मला प्रोफाईलमध्ये म्हणजे इंस्टाग्रामवर वगैरे फोटो बघाल तर एवढा काय तब्येतीने मी नाही आहे, तरी पण मी ही गाडी आरामात हँडल करतो. पण हिमालयनची टेस्ट राईड घेतली तेव्हा खूप हेवी वाटलेली, म्हणून मग त्याच्याकडे न जाता मग KTM 250कडे जातो. कारण 390 ॲडव्हेंचरचं एवढा बजेट नव्हतं माझा. तर मग 250मध्ये जात होतो मी. KTM पण मग ते असं होतं की अरे यार, परत माझ्याकडे ऑलरेडी 150cc बाईक होती जिक्सर, म्हणजे अजून पण आहे, मी ती विकली नाही. पहिली बाईक कधी असं म्हणजे एक वेगळी अटॅचमेंट असते पहिल्या बाईकसोबत. हां, तर पहिल्या बाईकसोबत एक अटॅचमेंट असते. त्याच्यासोबत पण मी बराच राईड केलेल्या आहेत. जर इंस्टाग्रामला तुम्हाला फोटोज किंवा माझे जे काय बोलतात त्याला आता नवीन ते आले ना, जे आपण मेमरीज हायलाईट्समध्ये पण तुम्ही बघू शकता. 2019 पासून मी राईड करतो आहे आणि 2019मध्ये आम्ही पहिलीच राईड म्हणजे काहीच प्रॉपर गिअर्स नव्हते, फक्त एक साधा हेल्मेट होतं जे आपलं 500 रुपयाचं असतं, ते घेऊन आम्ही राईडला गेलेलो तेजस आणि मी. ते बाकीचं पुढे कंटिन्यू करू. अजून 1 तास तरी जाईल आपले सूर्यदेवता बाहेर यायला, 6:15 वगैरे, 6:15 6:30. तोपर्यंत आपण माईट बी पेंटपर्यंत असू, काय माहिती, आता बघूया. मुंबई गोवा हायवेनेच जाणार आहे, कारण पाली वगैरे करत जाऊ शकतो. जो माणगावला रूट बाहेर पडतो किंवा कोलाडचा थोडा पुढे बाहेर पडतो, खालापूर वगैरे करत. पण मागे गेलेलो त्या रूटने. पण आता हा रूट पण चांगला झाला आहे आपला. थोडासाच पॅच बाकी आहे, म्हणजे कोलाडच्या आधीचा वगैरे थोडासा पॅच बाकी आहे. बाकी इथून पनवेलवरनं अर्ध्यापर्यंत तरी झालं आहे, म्हणजे बऱ्यापैकी रूट. म्हणून केवढं फिरून जायची काही गरज नाही. मी तुम्हाला अपडेट देईनच गोवा हायवेच्या आपल्या. हा मुंबई गोवा हायवे कधी कंप्लीट होईल काय माहिती बाबा. गारणं घालू काय आता, मुंबई गोवा हायवे पूर्ण करू. किती गारणे घातले असतील सगळ्या माणसांनी. थोडं आता सूर्यप्रकाश आला की कुठेतरी थांबू, चहा बी पिऊ कोलाड साईडला, आणि मग नंतर राईड परत कंटिन्यू करू. अरे यार, चला आपण आता बाकीची बडबड आपण कधी सूर्यप्रकाश जेव्हा वरती येईल तेव्हा करूया, कारण काळोखात तुम्हाला काय रोडच दिसणार नाही. आता थोडा उजेड येतोय. आपले सूर्यदेवता तिकडनं बाहेर पडतील. नाही तुला नाही, म्हणजे इकडनं सूर्य, इकडनं चंद्र, इकडनं सूर्य उगवणार, तिकडनं चंद्र मावळणार. हा, अलिबाग आला बाबा, अलिबाग. आता रिसेंटलीच लास्ट इयर पण त्याच्यासाठी मी जाऊन आलो. अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर बाईक राईडच केली. त्या टायमाला
लॉगिंग वगैरे काय नाही केले, लॉगिंग किंवा असं रील्स वगैरे पण नव्हती बनवलेली काही, जस्ट असंच. पण ती पण मस्त राईड झालेली आमची. म्हणजे असं ग्रुप राईडमध्ये ना खूप जास्त जण असेल ना तर खरंच कंटाळा येतो. मला पर्सनली असं ग्रुप राईड असे करायला आवडत नाही. मित्र असेल तर कसं ट्युनिंग जमतं. ग्रुप राईडमध्ये कसं अननोन पर्सन्स असतात सगळे, पण ते पण ग्रुप राईडची पण एक वेगळी मजा असते. तुम्ही नवीन मित्र बनवता, नवीन प्रत्येक काही ना काही कोणाकडनं तरी शिकत असतात तुम्ही कायम. आता समज मी आता कधी ग्रुप राईड केली इन फ्युचर समजा, आणि त्याच्यात कुठला तरी अजून एक एक्सपिरियन्स रायडर असेल तर तो त्याचे अजून काहीतरी नॉलेज शेअर करणार, त्याच्यामुळे अजून आपल्याला काहीतरी नॉलेज भेटतं. देवाणघेवाण अशी चालू असते ग्रुप राईडमध्ये. प्लस नवीन ग्रुप राईडचे अजून काही रूल्स वगैरे असतात ते माहिती पडतात ग्रुप राईड करताना. नक्की एखादी तरी ग्रुप राईड केली पाहिजे, बघूया. घेतला पाहिजे एकदा एक्सपिरियन्स ग्रुप राईडचा. बाकी काय आपण मित्रांसोबत फिरत असतो. प्रत्येक वेळेला असा प्लॅन करतो की सध्या काही राईड नाही करणार एवढ्या लवकर. जसं त्र्यंबकेश्वरला गेलं तेव्हा पण बोललेलं की आता एवढ्यात तरी राईड नाही, डायरेक्ट आता जून जुलै नंतर राईड, ऑगस्ट नंतर राईड. बट ती होतेच राईड. जसं आता अचानक कारण घरातले निघालेले ह्याला जायला, घरातले निघालेले आता पालखीला जायला. तर मी बोललो ठीक आहे चला मी पण येतो, 2 दिवस ऑफिसला सुट्टी घेतो. आणि खूप लहान असताना एकदा मम्मीच्या गावी गेलेलो पालखीला, त्याच्यानंतर नाहीच. हा 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 हा, काय रोड आहे यार. आता मे महिन्यात परत गावी जाणार तेव्हा परत एक राईड होणार. आता बघू, तेव्हा प्लॅनिंग आहे गोव्याला वगैरे जायचं. सनी वगैरे पण आहे, सनी, तेजस आणि मी 3 जण. तेजस त्याच्या मित्राच्या गावी जाणार आहे लग्नाला 6 तारखेला. सनीच्या गावी पूजा आहे, तर सनी ते जाणार आणि माझ्या गावी पण पूजा आहे. तर मग असे सगळे वेगवेगळे आपापल्या गावी जाऊन मग डायरेक्टली आम्ही मालवणला भेटू माझ्या गावी, आणि मग पुढे राईडला सुरुवात करू, गोवा राईड करून. इन केस जर टाईम असेल तर माझा विचार चालू आहे की पुढे परत मुर्डेश्वरला जायचं. जिक्सरवरनं गेलेलं आम्ही 2 वर्षापूर्वी मुर्डेश्वरला. पण ही बाईक घेऊन जायची इच्छा मस्त आहे, कारण तिकडे रोड खूप चांगले आहेत. कर्नाटकमध्ये रस्ते खूप चांगले आहेत ॲज कम्पेअर टू महाराष्ट्र. खरंच हायवेज बोलता मी आतल्या गावामध्ये नाही फिरलो आहे, बट नॅशनल हायवेज खूप चांगले आहेत. जर कोणी मुर्डेश्वरला गेले असेल ते समजू शकतात बाय रोड की रोड किती चांगले आहेत त्या साईडला. जसं आता ही गाडी बघा किती बाउन्सी होते. ठीक आहे, हा रोड तर आत्ता लेटेस्टमध्ये बनवला असणार ह्या लोकांनी. ठीक आहे, तरी पण किती बाउन्स होते गाडी. अरे काय धुका आहे यार, भारी एकदम, काय मस्त वाटतं. तुम्हाला दिसतं आहे कॅमेरामध्ये धुका, माहिती नाही आहे का? हां, तर मी काय बोलतो, ही किती बाउन्स होते ते बघितलं ना तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल की नाही माहिती नाही, बट हे रोड असे वर खाली बट तुम्ही तिकडे गेलात ना, जसं गोवा बॉर्डर सोडली भाई, जे रोड आहेत ना तुमची गाडी एक लेवलला चिपकून चालणारी आहे गाडी त्या साईडला. जर कोण नसेल गेलं ना बाय रोड मुर्डेश्वरला तर जावा, कारण गोव्याच्या पुढे रोड खरंच खूप छान आहे, मस्त रोड आहेत. चला मस्त गरमागरम नाश्ता झालेला आहे. हॉटेल समर्थ कृपा हॉटेल, श्री समर्थ कृपा हॉटेल. खूप छान असा नाश्ता होता. मोस्ट ऑफ मी कोकणमध्ये जाताना, गावी वगैरे जाताना इथेच नाश्ता करायला थांबतो सकाळी, म्हणजे काय टेन्शन नसतं पुढे आपल्याला काय. बस, हां बस, सावकाश. बसला. आपल्या सरळ जायचंय. ह्या रस्त्याने तुम्ही पाली विलीला पण जाऊ शकता, पुणा पाली. मस्त सूर्य पण मस्त वरती आलेला आहे. आता पुढे कुठेतरी एक फोटो काढूया मस्त पैकी 2-3.
बाईक्सचे राईडचे आणि मग निघलं घेतलं ना सगळं. फोन घेतले बस झालं. हा 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 हा. 7 वाजलेले आहेत. कोलाडला पोचले ऑलमोस्ट. नाश्ता वगैरे करून झाला, पेटपूजा झालेली आहे आपली. आता डायरेक्ट लंचला गणपतीपुळे. मध्ये एका दुसरा ब्रेक घेऊ. विचार करतो अजून पण कुठून जाऊ, म्हणजे कशेडी टनलमधनं जाऊ की कशेडी घाटातनं जाऊया. लेट्स सी. तिकडे गेला मी डिसाईड करतो. जर कशेडीत घाटातनं मन करता कशेडी घाटातनं जायचं, कारण खूप दिवस झाले कशेडी घाटातनं गेलो नाही आहे. लास्ट टाइम पण आम्ही गणपतीपुळेला गेलेलो डिसेंबरला, ते कारमधनं गेलेले सगळे कझन्स मिळून. त्या पण आम्ही टनलमधनं गेलेलो. ते असेल ना, लोक बोलतात रात्रीची गाडी जास्त कव्हर होते, पण माझ्या याच्यात उलट आहे. माझी गाडी दिवसाची जास्त कव्हर होते ॲज कम्पेअर टू नाईट. माहिती नाही का तुमच्यासोबत पण असं होतं का की तुम्ही पण नाईट रायडर्स आहेत जे रात्री रस्ता कव्हर करतात? मला रात्री गाडी चालवायला लय कंटाळा येतो, माहिती नाही का, पण खूप वैताग येतो रात्रीचा गाडी चालवायला. एक तर समोरनं दिसत नाही, जर प्रॉपर हेडलाईट्स वगैरे असतील तर काय नाही. हां, नाईट राईड आणि डे नाईट. दिवसाचा कसं माहिती आहे का, लांबपर्यंत तुम्हाला व्हिजिबिलिटी असते, म्हणजे आता जवळजवळ बघा ना, तर मी आरामात रस्ता स्पीड करू शकतो. माहिती पडतं कधी स्पीड ब्रेकर येतात, कधी खड्डे येत आहेत वगैरे. बट नाईटच्या टायमाला ते समजून येत नाही. जर तुमची फॉग लॅम्प किंवा हेडलाईट जेवढी तेवढी स्ट्रॉंग असेल ना जेवढं तर ठीक आहे. बट मला कंटाळा येतो नाईट राईडला. मी फक्त नाईट राईड 2-3दाच केले, म्हणजे फुल नाईट नाही गाडी चालवली आहे. 12, 1, 2 पर्यंत. एक तर मुरुडेश्वरला तेजस आणि मी गेलेलो, तेव्हा आम्ही 1 डेमध्ये मुरुडेश्वर कव्हर केलं. तर आम्ही जिक्सरवर होतो, ॲडव्हेंचरवर नव्हतो. जिक्सर SF होते आमच्या दोघांकडे पण. आणि तेव्हा आम्ही मुरुडेश्वरला जाताना पण म्हणजे असं नाही की बाबा घरनं निघालो आणि डायरेक्ट मुरुडेश्वर. आमच्या घरात जाताना मध्ये मध्ये गाव ना भाई, कोकण पडतं. मग निघालो, मग तेजसच्या गावी गेलो कुडाळला, तिकडे थांबलो, तिकडे छान नाश्ता केला संध्याकाळी. तिकडनं मग जवळजवळ 4 वाजता कुडाळवरनं निघाला. आणि मग काय बोलतो, शॉर्ट्स ना. हा, हा. तर मग 4 वाजता आम्ही निघालो कुडाळवरनं वगैरे. आणि मग पुढे गोवा वगैरे करत, गोव्याला नाही गेलो, पण तिकडनं पुढे मुरुडेश्वरला गेलो. पण जिक्सर कशी 80-90 पर्यंत आम्ही क्रूज करायचो, कारण 150cc ची बाईक होती. 120चा टॉप स्पीड होती ती, 120-125. तर मग 110 पर्यंत गेल्यानंतर बिचारीचा जीव पण निघायचा बाईकचा. तर मग आम्ही 100, 105, 110 अशा स्पीडला असायचो होतो. मग जवळजवळ आम्हाला 12:30 वाजलेले. नंतर एका टायमाला असं वाटलेलं की नको आता जाऊ दे, थांबूया आपण आणि कुठेतरी हॉटेल घेऊन स्टे करूया आणि सकाळी मॉर्निंगला डायरेक्ट मुरुडेश्वरला जाऊया. पण नाही, आम्ही बोललो डायरेक्ट आता जाऊया. जवळजवळ 1 तासाच्या अंतरावर होतं, म्हणजे 11:30 वाजलेले. पण तिकडे ना असं स्ट्रीट लाईट्स वगैरे नव्हते हायवेला. पूर्ण असं सुमसाम, पूर्ण ब्लॅकआउट, आणि रस्त्याला कुठल्या गाड्या पण नव्हत्या जास्त. तर मग थोडीशी फाटलेली आमची तेव्हा, कारण काहीच नाही ना भाई. आणि कर्नाटक स्टेटमध्ये होतो. तर मग बोललो चल 1 तास आहे तर 1 तास कवर करूया. आणि मग तशा टायमाने पोचलो आम्ही 12:30. ती एक नाईट राईड झालेली माझी. आता 94-95 वर क्रूज करतोय मी. 100 वगैरे जास्त पळवत नाही. 90-100च क्रूज करतो, की आरामात जायचं, आपल्याला काही घाई नाही. तसं पण पालखी उद्या येणार आहे, आज आपल्याकडे दिवसभर आहे. तर आता घरच्यांना डायरेक्ट आपल्याला रत्नदुर्गवर बोललो मी, डायरेक्ट भगवती मंदिरच्या इथे भेटा. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला जय जय हनुमान, एकमुखानं बोला जय जय हनुमान. सकाळी राईडला जाताना कोण कोण भक्तिगीतं वगैरे ऐकतं, आणि तुमचा आवडता गाणं कुठला ते एकदा कमेंटमध्ये सांगा. म्हणजे तुम्ही सकाळी राईडला जाता किंवा कुठेही निघत असाल आणि सकाळी ते तुम्ही गाणं ऐकता.
माझं मॅन्डेटरी सॉन्ग म्हणजे मॅन्डेटरी सॉन्ग असं बोलू शकतो किंवा एक भक्तिगीत किंवा असं. तर मी कुठेही निघतो ना सकाळी तेव्हा एक स्वामींची मानसपूजा आहे ती ऐकतो इंटरकॉममध्ये सकाळी निघाल्या. आणि त्याच्यानंतर आपली शिवस्तुती आहे कैलास राणा शिवचंद्र मोरी ती वाली शिवस्तुती ऐकतो. ती पण एक मस्त वाटते ऐकायला. शिवस्तुती आणि मानसपूजा असं एकदम मनाला असं रिलीफ असं बोलतं ना की हां एकदम मन एकदम शांत होतं तसं वाटतं. तर तुम्ही कुठलं गाणं ऐकता, कुठल्या देवाची गाणी ऐकता किंवा सकाळी निघाल्यावर कुठलं सॉन्ग पहिलं तुम्ही ऐकता ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सगळे रायगडला गेलेले वाटतं. झोपली ती बाबा. गाडीवर कधी झोपू नका. जे पण मागे बसतात त्यांच्यासाठी आहे. जो गाडी चालवतो त्याला झोप नाही येत कारण त्याच्या हातात म्हणजे ॲक्सिलेटर असतं, क्लच असतं, ब्रेक असतं, तर त्याची मुवमेंट चालू असते त्यामुळे त्याला झोप नाही येत. बट जो मागे पिलियन बसलेला असतो तर त्याला काही ॲक्टिव्हिटीच नसते, त्याला तो फक्त असा बसून असतो किंवा जर हेडफोन वगैरे गाणी ऐकत असेल तर त्यामुळे त्यांना झोप येते. पण कृपया झोपू नका मागे बसतो कारण जो चालवतो जर पटकन डुलकी वगैरे काढला तर जो गाडी चालवतो त्याचा पण बॅलन्स जातो. कारण हा अनुभव मला चांगलाच आहे. मम्मीसोबत जेव्हा राईडला जात होतो तेव्हा मम्मीला पटकन झोप आलेली आणि मम्मीने डुलकी काढलेली तेव्हा गाडी पूर्ण अशी हललेली म्हणजे मिसबॅलन्स झालेली. त्यामुळे जे पिलियन असतात जर झोप तुम्हाला येत असेल तर ॲटलिस्ट रायडरला सांगा की बाबा 2 मिनटं थांबवा गाडी, 2 मिनटं फ्रेश व्हा, तोंड वगैरे धुवा किंवा असं मूवमेंट करा, थोडं उतरून वगैरे थोडं चाला वगैरे, तर तुमची झोप वगैरे जाईल लगेच. सुसाट रोड आहे, सुसाट. तरी आता बऱ्यापैकी मुंबई गोवा हायवे झालं आहे. मी 2020ला पहिल्यांदाच गेलेलो बाईक घेऊन ह्याला गावी गेलेलो आणि 2019ला सर्वात पहिली राईड माझी 2019ला आम्ही केलेली. 2018ला ह्याला गेलेलो पूर्ण ग्रुप म्हणजे असं सगळे मित्र माझे मित्राचे मित्र असे घेऊन 11 बाईक्स होत्या आमच्या आणि सगळे नवीन कोण म्हणजे असे पहिलीच राईड होती माझी ती. त्याच्यानंतर विचार केला की ग्रुप राईड कधीच करणार नाही. जी प्रोफेशनल ग्रुप राईडसोबत ठीक आहे, जे आपले रायडर्स कम्युनिटी वगैरे आहे ते. बट त्या टायमाला कसं होतं पहिलीच नवीन गाडी घेतलेली जिक्सर आणि मग एवढं काय हे नव्हतं म्हणजे आयडिया नव्हती, गिअर्स पण नव्हते, आपले 500 रुपयाचे हेल्मेट ते होतं आणि माथेरानला गेलं. ती सर्वात पहिली राईड माझी. मग त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा घरातले नाही बोलवते कारण एवढं लांब माथेरान बाईकनी वगैरे. बट त्याच्यानंतर ती राईड सक्सेसफुली केली आहे मी. चुकामुक वगैरे खूप झाले मित्र म्हणजे आता ऑब्व्हियसली 11 जण होते, प्रत्येक 22 जण म्हणजे 11 बाईक 22 जण असे होते. आणि तेव्हा कसं होतं की एवढी आयडिया नाही म्हणजे राईड कशी केली पाहिजे, ग्रुप राईड कशी असावी, लीड टेल जे करतात ते. परत बाकी मी काय बोलतो ती पहिली राईड होती माझी माथेरानची 2018 साली गेलेलं. बट त्याच्यानंतर मग तेव्हा डिसाईड केलं की नाही भाई आता ग्रुप राईड नाही सोबत आपल्याला,
मग त्याच्यासाठी आम्ही दोघांनी चालू केली राईड फिरायला. मग 2019ला सर्वात पहिला दोघांकडे पण जिक्सर होती त्या टायमाला आणि आता दोघांकडे पण ॲडव्हेंचर आहे. तर मग जिक्सरवरनं आम्ही 2019ला 26 जानेवारीची सुट्ट्या आलेल्या, जॉईंट सुट्ट्या अशा होत्या. मग बोललो 2 दिवसात कोकण फिरूया. मग कोस्टल रूट केलेला आम्ही तेव्हा. कोस्टल रूट म्हणजे पूर्ण वेंगुर्लापर्यंत नाही गेलो, रत्नागिरीपर्यंत गेलेलो. मग इथून हरिहरेश्वर करत हरिहरेश्वर केलं, तिकडनं जेटीमधनं मग तिकडे हेदवीचा गणपती, तिकडे एक स्वामींचं मठ आहे ते केलेलं. आणि मग जयगडला जाऊन, पण तिकडे आम्ही चुकलेलो पण खूप. दापोलीला बाहेर पडताना तिकडे रस्त्याचं खूप काम चालू होतं आणि रस्ता फिरवलेला आणि आम्हाला समजला पण नाही तो. मग खूप असं आतून मग तिकडनं आम्हाला दापोलीला बाहेर पडायला जवळजवळ 4:30 वाजलेले. आणि आम्ही 11:30ला काहीतरी हरिहरेश्वर सोडलेलं जेट्टीमधनं. मग तो खूप टाईम गेला आमचा दापोलीला बाहेर पडायला, कारण रस्ता चुकलेला आम्ही. आणि पूर्ण ऑफ रोड म्हणजे 5-10च्या स्पीडला आम्ही बाईक चालवतो. आणि आमची तेव्हा ॲडव्हेंचर नव्हती ना, बाई जिक्सर होती. फेरिंग आपटला तर त्या भीतीने. मग 2019ला राईड केली. मग त्याला घरच्यांना पण थोडा कॉन्फिडन्स आला की हां चला बा मुलगा जातोय, प्रॉपर व्यवस्थित जातोय, व्यवस्थित येतोय, छपरीगिरी करत नाही वगैरे. मग त्याच्यानंतर मग घरातल्यांनी पण मग म्हणजे ठीक आहे बाबा, तुझी इच्छा आहे ना राईड करायची, बाईकवरनं फिरायची, तर मग तू जा असं. मग आता फक्त जाताना फक्त एक लाईव्ह लोकेशन टाकून देतो मम्मी पप्पांना व्हॉट्सअपला 8 तासाची. मग मम्मी पप्पा ट्रॅक करत बसतात कुठे आहे कुठे नाही, कारण की आधीपासूनच सवय लावल्या. निघाल्यानंतर मम्मी पप्पांना हे करायचं, लाईव्ह लोकेशन पाठवून द्यायचे. म्हणजे कसं त्यांना पण काळजी असते, गाडीवर नाहतोय कुठे काय, 10 वेळा फोन तर नाही करू शकत बाबा कुठे पोचला. त्यापेक्षा डायरेक्ट लाईव्ह लोकेशन टाकायची, तुम्ही ट्रॅक करत बघा कुठे मी कुठे नाही ते असं. मग आता पण फक्त जाताना सांगतो की मम्मी पप्पा चालले राईडला, ठीक आहे बाबा व्यवस्थित जा, व्यवस्थित आहे असं. म्हणून जे पण राईडला त्यांनी इच्छा आहे बाई, घरातल्यांची परमिशन घ्या. काळजी म्हणजे घरातली नाही पाठवत पण काळजी असते ना की काही झालं रस्त्यात तर. पण आपलं नशिबाचे खेळ आहेत बाबा, नशिबात जे लिहिलेलं आहे तेच होणार. दिवेशात बोर झाला असेल मागे बसून. पुणे महाड सरळ कुठे तोडलंय आहे तसंच आहे. जय भीम. माणगाववाले मित्रांनो, माणगाववाले कोण आहेत का? हरिहरेश्वर श्रीवर्धन 47. अर्धा रस्ता तर कव्हर केला. 154 किलोमीटर झाले घरातनं निघून. सूर्य आता डोळ्यावरच बसतोय. सनग्लासेस आहेत तसे माझ्याकडे. रस्ता एकदम खाली मोकळा आहे. कसला ब्लाइंड स्पॉट वरनं टर्न मारतोय.
लोकांना जरा पण सेन्स नसतं गाडी चालवायचा की फक्त बाबा मला ओव्हरटेक करायचं म्हणजे करायचंच आहे. मग समोरचा गाडीने तिथे काहीही करा त्यांनी, तो तिकडे लेफ्टला दाब तर काहीही कर, थांबून राहा जागेवर, पण मी ओव्हरटेक करणार. काय रे देवा, ओव्हरटेक करायला पण येत नाहीत लोकांना नीट. दिवेशला विचारतो चालवतो का गाडी जरा. सोनू चालवतो गाडी, चालवतो का गाडी.